दरम्यान पडक्या टेनिस क्रिकेटमधील एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू मिस्टर शेखर दलवी यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण करूया हार्दिक स्वागत. आणि जयेश विषयला विनंती असेल की आपण सामनावराची जी ट्रॉफी आहे ती घेण्यासाठी आमच्याकडे व्यासपीठाकडे यायचं आहे. चला जयेश विषयी आपण त्वरित यायचं आहे कारण आपण पुढील सामन्याला या ठिकाणी सुरुवात करतो. शिवशक्ती डेव्हलपर्स कलंबोली विरुद्ध आदित्य स्पोर्ट असा हा सामना तुम्ही पाहणार आहात. तर ही ट्रॉफी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये देणार आहोत आणि ही ट्रॉफी देण्यासाठी मिस्टर शेखर दलवी आपल्यास विनंती करतो की आपण पुढे यावं. आपल्या शुभ हस्ते आपण जी अभिषेक शिंदेच्या माध्यमातून आम्हाला ही आकर्षक ट्रॉफी लाभलेली आहे ती आपण खेळाडूस देणार आहोत. 29 धावाची तुफानी केली जयेश विषयकडून पाहायला मिळाली. तर अभिनंदन जयेश, तुला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला फिल्डिंग लावायचे शिवशक्ती डेव्हलपर्स कलंबोली आणि सलामीची जोडी आदित्य स्पोर्ट आपल्याला सुद्धा त्वरित विनंती करतो की आपण सुद्धा सलामीची जोडी या ठिकाणी पाठवायची आहे. कारण आज आपण एकूण 9 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत, त्यासाठी वेळ असणं फार गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं सर्व संघांना आम्ही विनंती करतो की आपण वेळेसंदर्भात सहकार्य करा. थँक यू व्हेरी मच दत्तात्रय सर. आपण ऐकत होता आवाज शहापूरचा. पेशाने खरं तर शिक्षक आहेत आणि खाडे विद्यालयामध्ये जिथे ग्राउंड आहे बघा तेच जे विद्यालय आहे ती शाळा आहे तिथे शिक्षक म्हणून काम करतात. अत्यंत आदर्श शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे. समालोचक म्हणून अनेक स्पर्धांमध्ये काम करत असतात पण वेळाअभावी फार कमी ठिकाणी त्यांना जायला मिळतं. पण आज आता 10वीचे ओरल एक्झाम होते. काही
विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्यांनी अटेंड केलं, ती परीक्षा घेतली आणि त्यानंतर ते इथे आले. त्यांचं आपण स्वागत करूया लीगच्या माध्यमातून. अत्यंत चांगलं समालोचन त्यांनी मागच्या मॅचमध्ये सादर केलं. आजच्या दिवसातील लढत क्रमांक 3कडे आपण बघतायत. आदित्य स्पोर्ट्स वर्सेस शिवशक्ती डेव्हलपर्समध्ये मॅच. शिवशक्तीने जिंकलेला टॉस, प्रथम फिल्डिंग करतायत. इन्व्हाइट केले आदित्य स्पोर्ट्सला बॅटिंगसाठी. आदित्य स्पोर्ट्स बॅटिंगसाठी तयार. सलामी वीर आपण बघतोय त्या ठिकाणी अजय आणि त्याचबरोबर प्रलेश असे दोन ओपनर. पहिलाच बॉल स्लोअर वन. ओ हो हो, स्क्वेअर लेगच्या वरून आउट ऑफ द पार्क. यूज अँड मॅक्झिमम. तर स्लो रन होता, फ्लाईट दिली होती आणि काय टायमिंग साधलं, ओळखली होती लेंथ लगेचच. पुन्हा एकदा आदेश राऊंड द विकेट. हा देखील यावेळेस मात्र थोडासा बाहेर ठेवला ऑप्शनवरती. चांगलं कमबॅक, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, कमबॅक चांगलं झालं. मागचा चेंडू अगदी बॅटच्या रडारमध्ये ओव्हरपिच दिला होता, पण त्यानंतरचं कमबॅक चांगलं आहे. व्हेरिएशन हे फार गरजेचं असतं बघा. कुठलंही क्षेत्र असू दे, विविधता फार महत्त्वाची असते. कारण एकच गोष्ट आपण सारखी सारखी त्याच पद्धतीने जर करत राहिलो तर नक्कीच त्या गोष्टीचा खरं तर कुठेतरी प्रतिस्पर्धी फायदा घेत असतो. तुमच्याकडे फलंदाज असाल तर बॅटिंगमधले वेगवेगळे फटके असायला हव्यात आणि इम्प्रुव्हायझेशन क्रिकेट तुम्हाला खेळता यायला हवं. आणि बॉलर म्हटले की तुमच्याकडे वेगवेगळ्या धाटणीतले चेंडू असायला हवेत. ओहो, हा देखील चांगला आहे. फिंगर रोल करतायत. काय कमबॅक आहे बघा आदेश. पण पुढचे दोन चेंडू अत्यंत चांगल्या पद्धतीने. पहिला चेंडू ओव्हरपिच होता, दुसरा चेंडू खोलवर डब्याचा होता, तिसरा चेंडू गुडलेतवरनं बाहेर काढलाय आणि फिंगर रोल करतात. अत्यंत अनुभवी खेळाडू आणि आदेश हे खेळाडू आहेत चेंबीपाडाचे खेळाडू आहेत आणि अत्यंत अनुभवी आहे. की अनुभवाची सावली तीच विद्येची माऊली असं म्हटलं जातं. अनुभव तुम्हाला भरपूर काय शिकवतो आणि जगात कुठल्याही शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही. हा अनुभव तुम्हाला आयुष्यात स्वतः घ्यावा लागतो. यावेळी चेंडू ऑन साईडला, इथून मात्र चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर, येतो चौकार. डॉट फेस केल्यानंतर कुठेतरी पद लालित्य फुटवर्क दाखवला इथून बॅटर अजयने. चांगली कॉन्टेस्ट. हो, यावेळेस मात्र मिस टायमिंग झालं होतं. बॅटच्या बॉटमला टोला चेंडू लागला होता. मिडॉनच्या वरून गेला का तर मिडॉनचे फिल्डर त्या ठिकाणी जेलसाठी तयार होते, पण अगदी डोक्यावरनं. पण चांगलं बॅकअप, फिल्डर त्या ठिकाणी जाऊन चेंडू कव्हर करत आहे. प्रतीक विषय हे देखील फार मोठं नाव आहे. पडगा टेनिस क्रिकेटचे तारे सितारे पडगा प्रीमियर लीगच्या माध्यमातून तुम्हाला या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये दिसत आहेत. पर्व तिसरं आहे. अत्यंत सुंदर, सुबक, आकर्षक असं आयोजन. स्ट्राईकला वेस बॅटर आपण बघतायत प्रलेश. ओहो, सुंदर चेंडू पडल्यानंतर झपकन वळतोय. वळणारी वाट आणि वळणारा चेंडू नेहमी घातक असो आणि अशा प्रकारे हा चेंडू डॉट आणि षटक संपले. पहिलं धावफलकावरती बघतो आपण. एकूण झालेली आहे ती 11 धावा. टॉस गमावलाय आदित्य स्पोर्ट्सने. प्रथम बॅटिंग करतायत. इरादा स्पष्ट केला होता आदित्य स्पोर्ट्सच्या संघनायकाने की 50च्या पुढे जाण्याचा प्रयत्न असेल तर शिवशक्ती डेव्हलपर्सचे संघनायक त्रिशूल ठाकरे उर्फ टायगर म्हणाले की 40मध्ये आम्ही रोखू. फिल्डिंग लगेच लावा, वारंवार एकत्र येऊ नका प्लीज मित्रांनो. वारंवार अनाऊन्समेंट करायला आम्हालाही आवडत नाही, पण शेवटी काही प्रोटोकॉल असतात, काही नियम असतात आणि त्या नियमांचं पालन तुम्हाला करावंच लागतं. आणि आयुष्यात जर
शिस्त नसेल, नियम नसतील तर मग ते आयुष्य खरं तर एक दिशाही नसतं आणि त्यामुळे इथे नियमांचं पालन तुम्हाला करावं लागेल. आणि इथं आपण बघतायत पहिले षटक संपल्यानंतर एक चांगली धावगती बघायला मिळते. 11 धावा, एकही विकेट गमावला नाही. मैदानामध्ये प्रलेश आणि अजय हे दोन बॅटर बॅटिंग करत असताना कॉमेडी बॉक्समध्ये आमच्यासोबत जोडले जातील व्हॉइस ऑफ एडीसी, अत्यंत अनुभवी, एक भारदस्त आवाज, सगळ्यांचाच आवडता आवाज, प्रत्येक खेळाडूची पुरेपूर माहिती असणारी, कारण गेले कित्येक वर्ष पडका टेनिस क्रिकेटमध्ये काम करत आहेत. अनेक आयोजकांच्या पसंतीत उतरलेला हा समालोचक म्हणजेच योगेश पाटील, मॅन फ्रॉम कुकसे गावाने एकापेक्षा एक खेळाडू टेनिस बॉल क्रिकेटला दिलेले आहेत. कुकसे गावाने धनेश 11च्या माध्यमातून पांडुरंग शेठ धर्मा पाटील यांनी अनेक मोठमोठे संघ उतरवले. संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कुकसे संघाचं नाव आहे, धनेश 11चं नाव आहे आणि याच गावाला बिलॉंग करणारे आपण बघतायत योगेश पाटील, ज्यांनी समालोचन क्षेत्रामध्ये जबरदस्त भरारी घेतलेली आहे. त्यांचं आपण स्वागत करूया कॉम बॉक्समध्ये, आमच्यासोबत ते जोडले जातील. बॉलिंग मार्कवर आपण बघतायत प्रत्येक विषय, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स फटका नेहमी आत्मघाती म्हटला गेला आहे. क्रिकेटच्या खरं तर पुस्तकात या फटक्याचा उल्लेख नाही, लेग बायचा इशारा पंच या ठिकाणी करतायत आणि असं म्हणतात की हा फटका दुधारी तलवार आहे, चले तो दुश्मन की गर्दन कट जाए वरना खुद की गर्दन कट जाए, असा फटका. या फटक्यावरती अनेक फलंदाजांनी खोऱ्याने धावा केल्या, पण याच फटक्याने कित्येक फलंदाजांचा घातही केला आहे. कित्येकदा क्रुशियल स्टेजला हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि फलंदाज इथे बाद झालेले आहेत. त्यामुळे बऱ्याचदा हा फटका जेव्हा बॅटवरती चेंडू येतो, टायमिंग चांगलं होतं, चांगल्या पद्धतीने हा फटका खेळत होतो, तेव्हा शाबासकीची थाप मिळते. पण जेव्हा हा फटका फसतो तेव्हाच मात्र आपले संघ सहकारी आपली निंदा करतायत, आपल्याला म्हणतात की तुला गरज होती का तो फटका खेळण्याची. प्रतीक ओ यावेळेस मात्र मिस टायमिंग, झेल होणार का स्वतः जज करतायत, झेल टिपलाय त्या ठिकाणी प्रतीकने. पहिल्या विकेटचं पतन आदित्य स्पोर्ट्सला लागतोय पहिला धक्का. वाढवता मी त्यांना बोललो की थोडासा आवाज वाढून द्या आम्हाला, कारण सतत कॉमेडी करून असताना करत असताना आमचाही आवाज हवा तसा निघत नसतो. योगेश परंतु या ठिकाणी पाहिलं तर कुठेतरी प्रलेशनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि टॉपेज पाहिला पण, आणि त्याचमुळे सॉफ्ट डिस्मिसल झालं. त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज प्रत्येक विषय चेंडूवरती पोहोचले आणि त्याने झेल त्या ठिकाणी संपादित केला. न्यू बॅटर विजय पारदी आलाय, मॅन फ्रॉम जांभूलपाडा, आणि पाहू शकाल की दोन्ही आता बंधूंची जोडी आपण पाहतोय. आणि हा सुद्धा एक योगायोग आहे की प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण दोन बंधूंना एकत्र फलंदाजी करताना पाहतोय. नाही, एकत्रही बघतोय, अनेकदा एकमेकांच्या विरोधातही बघतोय, त्यामुळे एक जबरदस्त जुगलबंदी आपण बघतोय. ओ स्वीप करण्याचा प्रयत्न, इथे काय घडलंय, चेंडू बॅटवरती आला नाही. टायमिंग फार महत्त्वाचं असतं, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झाला तर इथे विकेट जाण्याची नक्की शक्यता दाट असते. बऱ्याचदा आपण बघतो की डॉट बॉल येतात आणि इथून चेंडू आडव्या बॅटने खेळायचा होता. विजय अत्यंत टॅलेंटेड क्रिकेट आहे, अनुभवी आहेत आणि इथून विजयची भूमिका फार महत्त्वाची आहे. विजय पारधी, मॅन फ्रॉम जांभूळपाडा. परंतु कुठेतरी इन्साइड म्हणून सुद्धा तिथे मात्र फलंदाज बचावला गेला. इथे मात्र पाहू शकाल पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, भन्नाट वेग तिथे आपण पाहतोय आणि चांगली गोलंदाजी प्रत्येक विषयाची आपण पाहतोय. दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या षटकाचा खेळ पाहिला तर कुठेतरी एक सिक्सर पाहिला, आपण एक फोर पाहिला, चांगल्या धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर चांगली वापसी पाहतोय या ठिकाणी. प्रत्येक विषय तसा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे, सातत्याने सिटी फॉर्मॅट, गार्मिन फॉर्मॅट या दोन्ही फॉर्मॅटमध्ये चांगला खेळ तो प्रस्थापित करत असतो आणि या आज लीगच्या माध्यमातून चांगला खेळ त्यांनी आतापर्यंत दाखवला आहे. नक्कीच नक्कीच. पुन्हा एकदा हा चेंडू, यावेळेस मात्र बॅटची एज थर्ड मॅनला वेगाने येतोय, चेंडू कव्हर करतात फिल्डर, तोपर्यंत दोन धावा
आणि विकेट्स मिळाल्यानंतर कुठलाही गोलंदाज असं विकेट म्हटलं की ते टॉनिकचं काम करतं. जसं बॅटरने षटकार चौकार ठोकला की त्याचा आत्मविश्वास इथे वाढतो, तसाच गोलंदाजाला एखादी विकेट मिळाली की ती टॉनिक मिळाल्यासारखं असतं. कुठून तर ती एनर्जी मिळते, ऊर्जा मिळते, आत्मविश्वास वाढतो आणि त्याच आत्मविश्वासाने मैदानावरती प्रतीक गोलंदाजी करतो. या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत 3 धावा दिल्यात आणि 1 विकेट प्राप्त केला. एकूण 5 चेंडू संपन्न. हा चेंडू सरळ बॅटने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. तिथे फिल्डर आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण, केवळ एकच धाव. विजयने पहिले 2 फटके आपण बघितलं तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. त्याच्या लक्षात आलं की तिथे टायमिंग होत नाही आहे, त्यामुळे आता तो व्ही शेपमध्ये खेळतोय, लॉंग ऑफच्या दिशेने ड्राईव्ह करतोय आणि अशा प्रकारे अंतिम चेंडूवरती सिंगल येते. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण 15. पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितल्या होत्या धावा 11, या ओव्हरमध्ये 4 आल्यात. योगेश, आणि या दोन्ही संघांचा विचार आपण केला तर दोन्ही संघाने एक सामना आतापर्यंत खेळलेले आहेत आणि दोघांनी एक सामना जिंकून आता मात्र त्यांनी पुढे वाटचाल केलेली आहे. आणि आता मात्र या ठिकाणी एकमेकांसमोर खेळत असताना या ठिकाणी चांगली सुरुवात आपल्याला शिवशक्ती डेव्हलपर्स कलंबोली संघाची आपण पाहतोय. नाही नक्कीच कमबॅक चांगलं झालं बघा शिवशक्ती डेव्हलपर्सचं. पाणी हवं आहे, पाणी घेऊन जा. 12th मॅन तुम्ही जाऊ शकता, पाणी घेऊन जा, बॉटल्स घेऊन जाऊ शकता. बघा 2 ओव्हरनंतर पाणी घेऊन जा आणि 12th मॅन आपण तयार रेडी राहा, कारण आयोजन कमिटीच्या वतीने कुठल्याही प्रकारे कुठलाही स्वयंसेवक मैदानात पाणी घेऊन जाणार नाही. तुमचा 12th मॅन. आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण बऱ्याचदा हे बघत असतो, ड्रिंक्स ब्रेक होतो, पण त्याच्या व्यतिरिक्त जर कधी एखाद्या खेळाडूला पाणी हवं असेल तर ते मध्येही जातात, 12th मॅन जातात. आणि बऱ्याचदा स्टार खेळाडूंनाही आपण 12th मॅनच्या भूमिकेत बघितलेले आहे. पण सगळेजण काही ठिकाणी आम्ही बघितले की 12th मॅन राहण्यासाठी काही जणांना तो कमीपणा वाटतो की मी 12th मॅन का राहू. कित्येक जण जेव्हा 12th मॅन आम्ही बघितलं की 12th मॅन जेव्हा जेव्हा त्याला 12वा खेळाडू म्हणून पाठवलं जातं, टीमच्या तो बाहेर होतो, तेव्हा तो रागाने निघून जातो आणि म्हणतो की मी 12th मॅन होण्यासाठी नाही आलो आहे. पण 12th मॅन अनेक महान खेळाडू राहिले आहेत. बॉल बॉय म्हणून सचिन तेंडुलकर यांनी काम केले, 12th मॅन म्हणून अनेक लेजंड क्रिकेटरनी काम केले. आपण केतन मात्रेचं आपण उदाहरण देऊया. केतन मात्रे 33 बाईक आहेत, 5 4 व्हीलर आहेत, पण तो सुरुवातीला 12th मॅन म्हणून बऱ्याचशा मॅचमध्ये कॉमेडी बॉक्समध्ये येऊन बसायचा. तिथून त्याला ती संधी मिळाली, त्याने संधीचं सोनं केलं. केवळ केतन मात्रेने असे कित्येक उदाहरणं देता येतील. त्यामुळे 12th मॅन राहणं यात कुठलाही कमीपणा नाही, कारण तुम्ही संघाचे घटक आहात. तुमचा संघ विजयी व्हावा याच भावना तुमच्या मनामध्ये असायला हव्यात. योगेश, हो नक्कीच. आणि ज्यावेळी आपण टुर्नामेंटची मात्र या ठिकाणी गोष्ट छेडली त्यावेळी आपण विराट कोहलीला सुद्धा मात्र टुर्नामेंटच्या भूमिकेमध्ये पाहिलेलं आहे. आणि या ठिकाणी पाहू शकाल 2 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 15 धाबा धफलक्यावरती पाहायला आपल्याला. आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात करतो गोलंदाज नरेश. काल सुद्धा नरेशने अतिशय चांगला परफॉर्मन्स दाखवला, अष्टपैलू खेळ त्यांनी सादर केला आपल्या संघासाठी. आणि आज सुद्धा मात्र तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय. ते पंचांच्या डाव्या बाजूनं ओव्हर द विकेटला सुरुवात करतोय. ओहो, लाईन पावी लागेल एक्झॅक्टली. जबरदस्त आहे वाईट यॉर्करचा प्रयत्न. एक क्षण असं वाटलं होतं की विजयला की चेंडू हा स्वेअर निघून जाईल, परंतु एक चांगल्या लेंथवरती चेंडूची हाताळणी केली आणि पहिला चेंडू मात्र निर्धाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त या ठिकाणी पाहतोय शिवशक्ती डेव्हलपर संघाचा आपण जरा विचार केला तरी चांगली संघाची बांधणी आपण पाहतोय या सत्रामध्ये आपण पाहतोय. ओहो, पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न खोदून काढला जातो. मिड विकेटला फिल्डर सज्ज आहेत प्रतीक. चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एकच धाव जोडली जाईल. आणि आता मात्र कुठेतरी आदित्य स्पोर्ट संघाचे जे फलंदाज आहेत ते मात्र थोडेसे दडपणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. नाही आताच आम्हाला तर अमर भोईर यांनी एक चांगली बातमी दिली. ओमी ग्लोबल क्रिकेट असोसिएशनच्या वतीने खरं तर आपण बघतायत शेखर दळवी यांचं सिलेक्शन झालं आहे टाइम शील्ड ट्रॉफीसाठी, जी लंडन येथे होणार आहे. टाईम ट्रॉफी असं काहीतरी त्याचं नाव आहे, पण लंडन येथे जाणार आहे शेखर दळवी. बघा 44 वय, पण लेदर बॉलच्या माध्यमातून शेखर दळवी काय जबरदस्त परफॉर्मन्स देत आहेत. टेनिस बॉल असो, लेदर बॉल असो, शेखरचा फिटनेस नेहमीच वाखाणण्याजोगा राहिला आहे. आणि शेखर दळवी आपण बघू शकाल या ठिकाणी स्टेजवरती मॅन फ्रॉम खानिवली संघातून खेळत असताना क्रिकेट करिअरची सुरुवात केली. आणि बघता बघता खानिवली गावचा हा वाघ आता मात्र लंडनमध्ये तुम्हाला खेळताना दिसेल. एक चांगली बाब आहे पडगाव विभागामध्ये विकीचं ज्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली आणि आज लंडनपर्यंत पोहोचणार आहे. परंतु इथे खराब चेंडू फुल टच होता. पॅडल स्वीप
परंतु फटकेला उंची जास्त मिळाली आणि त्याचमुळे मेघनाथनं कुठल्या प्रमाणे चूक केली नाहीये आणि अतिशय सुंदर प्रमाणे स्क्वेअर लेगच्या दिशेनं तो झेल संपादित केला आणि अशा रीतीनं आदित्य स्पोर्ट संघाला लागणारा अजून एक धक्का अजय पारदेच्या रूपानं. धक्का लागतो मैदानावरती. दुसरा गडी बाद होतो योगेश. आणि तुम्ही आता मात्र स्क्रीनवरती पाहू शकाल ज्या व्यक्तीची आपण चर्चा सुरू करत होतो शेखर दलवी ऑन स्क्रीन आहे. त्यांच्या समेत तुम्ही पाहू शकाल सिरीजमॅन बबलू पाटील यांना तुम्ही पाहू शकाल. त्याचप्रमाणे परगा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष राहुलजी चेंदे यांना तुम्ही पाहतात. आणि तदनंतर ज्यांनी या 10 पर्यंत दुबई इथे जाऊन सुद्धा मात्र आपल्या गावाचं नाव लौकिक केलं, आपल्या विभागाचं नाव लौकिक केलं, अर्थात प्रिन्स ऑफ भिवंडी मिस्टर विवेक शेलार यांना सुद्धा तुम्ही आपल्या स्क्रीनवरती पाहू शकाल. ही स्पर्धा सुद्धा एन्जॉय करतायत, हा सामना एन्जॉय करतायत. सर्वांचं करूया आपण हार्दिक स्वागत. वेल कमी खर्च करा प्लीज. तुमच्याकडून फक्त आयोजकांना एकच हवं आहे की वेले संदर्भात तुम्ही आयोजकांना सहकार्य करा, कारण आज एकूण 9 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि ते 9 सामने आज पूर्ण होणार आहेत, त्यात काही शंका नाही आहे. त्यासाठी तुमची साथ आम्हाला हवी आहे. नाही, ते 9 सामने कव्हर करावेच लागतील, अन्यथा उद्या जास्त बर्डन येईल आपल्यावरती. ड्राईव्ह केलं, स्ट्रेट ड्राईव्ह, फिल्डर आहेत लॉंग ऑफला, चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव. थ्रो थोडासा वर होता पण चांगलं कलेक्शन त्या ठिकाणी होते. सिंगलने धावसंख्या धावपालकोती जाऊन पोहोचली. आपण बघते 17 धावसंख्येला योगेश कुठेतरी अंकुश लावले, प्रतिबंध लावले, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 11 होत्या आणि त्यानंतर आपण बघितलं 4 आल्या आणि या ओव्हरमध्ये आत्ताही आपण बघता येतं धावा एकूण आल्या त्या म्हणजे 2, 4 चेंडू. तर यानंतर जो पुढील सामना आहे दोन्ही संघाच्या संघटनेकडे विनंती असेल की आपण सज्ज राहायचं आहे. एस.जी. टायगर्स विरुद्ध रुपेश जाधव 11 या दोन संघादरम्यान आपण पुढील सामना पाहणार आहोत, कारण पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेकी त्या ठिकाणी संपन्न करू. नरेश पुन्हा एकदा ओरतो विकेटना, ओरपी चेंडू सरळ बॅटने लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, लॉंग ऑफ कडे फिल्डर आहेत परंतु त्यांच्या डोक्यावर चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. वृद्धिगंधेमध्ये जाऊन पोचते. आपण बघताय आता एकूण 23 वरती. चांगलं कमबॅक आहे इथून. अशाच पद्धतीने मोठे फटके ठोकावे लागतील, कारण की मागच्या काही चेंडूमध्ये धावांची गती फार मंदावलेली आहे. स्लोअर वन पडल्यानंतर बाहेर निघतोय, जास्त बाहेर निघतोय. नियम क्रमांक 25 नुसार चेंडू वाईड आहे आणि वाईडने एक धाव येईल. धावसंख्या धावपलक होती 24. पण काहीतरी व्हेरिएशन त्यांनी करण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू पडल्यानंतर थोडासा जास्त मूव्ह झाला आणि त्याचमुळे पंचांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दंडित केले गेले गोलंदाज नरेशला आणि अतिरिक्त धाव तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता मात्र 30 रणनीती मात्र इथे केली जाते आणि पंचाचा मात्र या ठिकाणी वाईटचा इशारा आणि चेंडू फाईन बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय. मिळतोय हा चौकार फायफर.
29 धावा फलकावरती लागल्या गेल्या. हो थोडासा हेलिकॉप्टरचा अंदाज पाहायला मिळाला, परंतु टायमिंग पुरापूर जुळलं नाही. मिड विकेटला मात्र थोडंसं चुकीचं क्षेत्रक्षेप पाहिलं आपण प्रत्येक विषयाच्या माध्यमातून. त्याचवेळी 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण तिरीचा प्रयत्न होतोय आणि त्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. चला लगेच आपण फिल्डिंग सजवायची आहे. जास्त वेळ आपण एकत्रित येऊ नका. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि 3 षटकांच्या अखेरीस एकूण धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 31. नाही, चांगलं कमबॅक आहे. 10.33 ही धावांची गती बघायला मिळते आपल्याला. करंट रन रेट पहिल्या ओव्हरमध्ये तो 11चा होता रन रेट आपण बघितलं. दुसऱ्या ओव्हरमध्ये 4 आल्या, एकूण 15 झाल्या. 7.5ची धावगती बघितली आणि या ओव्हरमध्ये आता मात्र धावसंख्या चांगली आली आहे, त्यामुळे 16 आल्यात. 31 धावा धावफलकावरती आहेत आणि त्यामुळे आता अंतिम ओव्हरमध्ये इथून ज्या काही धावा होतील जास्तीत जास्त त्या खूप फायद्याच्या ठरतील. सेकंड इनिंगमध्ये जेव्हा धावसंख्येचं संरक्षण करण्यासाठी मैदानावरती आदित्य स्पोर्ट्स उतरेल. एका बाजूला आपण सचिन पाटील यांचा संघ बघतो, दुसऱ्या बाजूला मनोहरजी ठाकरे यांचा संघ. तर ही लढाई आपण बघतायत आदित्य स्पोर्ट्स वर्सेस शिवशक्ती डेव्हलपर्स. ही लढाई मनोहर ठाकरे वर्सेस सचिन पाटील यांच्यामध्ये बघायला मिळते. का तर या सगळ्या संघ मालकांचं मनापासून आभार व्यक्त करायला, कारण संघ मालक नसतील तर टीम कोण घेणार. इथून आपल्याला ही लीग कशी आयोजित करता येणार हा एक सगळ्यात मोठा प्रश्न असतो. त्यामुळे संघ मालक आहेत म्हणूनच ही लीग आहे आणि सगळ्या संघ मालकांचा आम्ही PPLच्या कमिटीच्या वतीने हृदयाच्या अंतःकरणातून आभार व्यक्त करतोय. आणि तसे आपण जर पाहिले तर या ठिकाणी शिवशक्ती डेव्हलपर्सचे संघ मालक करतात मनोहरजी ठाकरे यांचे सुपुत्र सुदर्शन ठाकरे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं आपण करूया हार्दिक स्वागत. सध्या तुम्ही स्क्रीनवरती आमचा मुख्य व्यासपीठ पाहिलं आणि आता मात्र या ठिकाणी चला स्पीडअप करा, पण जास्त वेळ घेऊ नका. चला मॅच स्टार्ट करा. अंतिम षटक घेऊन येतोय बॉलिंग मार्कवर मेघनाथ. बघूया मेघनाथ. काल बॅटिंग चांगली होताना बघितली आपण. ओ हो हो, काय चेंडू होता, किती वेग आणि काय टप्पा, अचूकता, भेदकता आणि आपण बघतायत या ठिकाणी कल्पकता. ऑफ स्टंपवरती हा चेंडू होता, वेगवान डॉट बॉल. माहिती आहे मागच्या ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्यात, कमीत कमी धावसंख्येवरती आपल्याला रोखायचं आहे. ओहो, फ्लेड ऑन, बॅटची एज, चेंडू यष्टांमध्ये आदळतोय. इतका भन्नाट वेग होता की चेंडू मात्र इथे मिडल करता आला नाही. एज लागली, यष्टांमध्ये जाऊन चेंडू धडकला. फलंदाज बाद. कुठलाही सण असू दे, कुठलाही उत्सव असू दे, बंदोबस्त असू दे, पोलिसांना भूक ताण विसरून खरं तर ड्युटी करावी लागते. फार कमी वेळ मिळतो खरं पोलिसांना. ओ फुल टॉस आहे, इथून मात्र मिस टायमिंग, नाही गेला बाहेर. झेल डिप्ला फिल्डर त्या ठिकाणी होते, दीपक याने झेल डिप्ला. फलंदाज बाद. दरम्यान या ठिकाणी ज्यांनी सुद्धा एक काल गाजवला आपला प्रकार विभागामध्ये अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्या. अर्थात आमचे प्रिय मित्र राकेश सिरसाट आणि त्याच्या समेत तुषार अलची यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तुमचा मी पटका प्रीमियर लीग 2024मध्ये हार्दिक स्वागत करतोय. आणि या ठिकाणी पाहू शकाल कुठेतरी गुडघ्यावरती पुन्हा वजन ट्रान्सपोर्ट केलं, स्लॉक स्वीप करण्याचा तिथे प्रयत्न फलंदाजाच्या वतीने पाहायला मिळाला, परंतु फटक्याला उंची जास्त मिळाली
आणि त्याच अनुषंगानं मिड विकेट झोनमध्ये तो झेल संपादित केला गेला आणि विजय गीतेच्या किल्लीवरती आपण पाहिलं तर पूर्णपणे गतिरोधक लावलं गोलंदाज मेघनाथने. तर राकेशजी शिरसाट खरं तर आदित्य ट्रॉफी आम्हाला आठवते 4-5 वर्षापूर्वी ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी खरं तर आम्हाला इन्व्हाइट केलं होतं आणि राकेश शिरसाट यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे त्यांचं PPL 2024मध्ये. आणि या ओव्हरमध्ये आपण बघितलं मेघनाथ यांनी एकही धाव दिली नाही, पण आता हॅट्रिकवरती आहे. सलग 2 चेंडूवरती 2 विकेट घेतलेले आहेत. हॅट्रिक पूर्ण होईल का बघूया. मेघनाथ पाटील फिल्डिंगमध्ये बदल करतायत. लेफ्ट हँडेड आलाय बॅटर त्या ठिकाणी प्रतीक. हॅट्रिक बॉल ड्राईव्ह करतायत. फुल टॉस होता मिड विकेटला. फिल्डर येत आहे डीपमधून. चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ एकच धाव आणि पहिली धाव या ओव्हरमधली आपण बघताय 4थ्या चेंडूवरती आलेली आहे. चांगला स्पेल मित्र बनेनं बिगनेतकडे जो अनुभव आहे तो अनुभव मात्र त्या ठिकाणी पूर्णपणे झोकतो या. आणि जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळत आहेत खेळण्यासाठी तशी मात्र त्याच्याकडे वेल फारसं नाही, परंतु जेव्हा जेव्हा त्यांना वेळ मिळत होतो तेव्हा तेव्हा मात्र ते आपल्या संघासाठी चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करत असतात. आणि हा स्पेल जर आपण त्यांचं पाहिलं तर खरोखर जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत त्याच्याकडून पाहायला आपले 2 सफलता आणि 4 लिगल चेंडूमध्ये फक्त एकच धाव तिथे खर्च केली. 2 चेंडूचा खेळ अजूनही येणं बाकी आणि तिथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जयेश वारकेच्या माध्यमातून केला गेला, परंतु तो सुद्धा फटका मिस टायमिंग आणि ती दिशा निवडली. मिड विकेटला मात्र झेल संपादित केला आणि अजून एक धक्का लागत असताना आदित्य स्पोर्ट पडक्या संघाला. सज्ज राहायचं आहे. HG स्पोर्ट संघाच्या संघनायकाला विनंती असेल आणि त्याचप्रमाणे रुपेश जाधव 11 ढोले या 2 संघादरम्यान तुम्हाला पुढील सामना पाहायला मिळेल. तर या ओव्हरमध्ये योगेश आपण बघितले 5 चेंडू झालेले आहेत. 3 विकेट प्राप्त केल्यात. केवळ एकच धाव. यापेक्षा चांगली गोलंदाजी काय असू शकते स्लॉग ओव्हरमध्ये. आणि ओव्हर हॅट्रिक झाली. हॅट्रिक नाही झाली हरकत नाही, पण 3 विकेट प्राप्त केले तर त्यात एकच धाव दिलेली आहे. आता अंतिम बॉल आहे. धावसंख्या एका जागेवरती स्थिरावलेली आपण बघतायत. 40च्या आत रोखण्याचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नात बऱ्यापैकी यशस्वी झाले. हा चेंडू स्लॉक केलाय. फिल्डर आहे तिथे. झेल ड्रॉप झालाय. कठीण होता पण प्रयत्न सुरेख झाला. त्याच फिल्डरने मागाशी 2 झेल टिपले होते, पण हा झेल थोडासा कठीण होता. हरकत नाही, पण अंतिम बॉलवरती आलेल्या या धावा एकूण 2 आणि अशा प्रकारे खेळाचं पहिलं सत्र संपलंय. आदित्य स्पोर्ट्सने टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना एकूण धावा फलकावधी लावल्या 34 आणि 35 धावांचं एक माफक लक्ष इथून पूर्ण करायचं आहे शिवशक्ती डेव्हलपर्स या संघाला. तर नक्कीच या ठिकाणी जास्त लक्ष मोठं उभारलं नाही, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. या धावांचं सुद्धा संरक्षण होऊ शकतो आणि तो प्रयत्न आदित्य स्पोर्ट संघाला मात्र इथून करावा लागेल. तत्पुरते आपण पुढील सामन्याची नाणेफेकी संपन्न करणार आहोत. HG टायगर्स विरुद्ध रुपेश जाधव 11 ढोले असा सामना तुम्ही पाहणार आहात. आणि दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये लवकर यावं. आणि दोन्ही संघाचे संघनायक पाहिले तर एकाच गावातील आहेत. एका बाजूला शिरताज शेख असतील तर दुसरीकडे सलमान असतील. आणि मी नाणेफेकीसाठी राकेश सिरसाट आणि तुषार अलशी यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यावं. आपल्या शुभ हस्ते आपण या दोन्ही संघांची नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करूया. वेलकम राकेश सिरसाट आणि वेलकम तुषार अलशी. क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत आणि 2 संघादरम्यान आपण नाणेफेकी संपन्न करतोय. हा सामना सुद्धा प्रत्येकी 4 षटकांचा आहे दोन्ही संघाच्या माहितीसाठी. आणि कॉल देतात त्या ठिकाणी रुपेश जाधव 11 ढोले संघाचे संघनायक. हेड्स कॉल बट टेल्स अर्थात नाणेफेकीचा कौल HG टायगर संघाच्या बाजूने लागलेला आहे. मी दोन्ही पाहुण्यांचा आभार व्यक्त करतो आणि विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवावी. शिरताज आपण पाहतो की अनेकदा तुम्ही एकाच संघाच्या माध्यमातून अनेक वर्षे खेळलेले आहेत, परंतु आता मात्र या लीगच्या माध्यमातून विरोधामध्ये तुम्हाला खेळायचं आहे. टॉस जिंकलाय, काय करण्याचा निर्णय असेल? फिल्डिंग करेन. काय अभ्यास केला या महत्त्वाच्या सामन्यासाठी? डू अँड डाय मॅच आहे आमच्यासाठी. जिंकण्याचं
हां, आतापर्यंत तुम्ही 2 सामने प्ले केलेले आहेत. एक सामना तुम्ही जिंकला, एक सामना तुम्ही पराभूत झालेला. म्हणजे हा सामना तुमच्यासाठी डू ऑर डाय आहे. तर फील्डिंग करत असताना समोरच्या संघाला कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल आणि या महत्त्वाच्या मॅचमध्ये तुमची रणनीती काय असणार आहे? रणनीती मैदानावर बघू आणि कमीत कमी धावाचा प्रयत्न करू थांबवण्याचा. काही खेळाडूंच्या समवेत काही चर्चा वगैरे केली की नाही? चर्चा तर होणारच, डू अँड डाय तर. तर तुला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. सलमान, आपण सुद्धा एक सामना गमावलाय, म्हणजे हा सामना तुमच्यासाठी सुद्धा फार महत्त्वाचा आहे. बॅटिंग करायची आहे, सिरताज शेख यांचा संघ तुमच्या समोर असेल तर किती धावसंख्येपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल? आम्ही 50+ जाण्याचा प्रयत्न करू. पहिला सामना जर पाहिला तर कुठेतरी क्लोज फिनिश झाला, हरकत नाही. थोडंसं फलंदाजाने निराश केलं, परंतु या सामन्यामध्ये या एक्झॅक्टली काय स्क्वॉडमध्ये आम्हाला चेंजेस पाहायला मिळेल का? हो, स्क्वॉडमध्ये चेंजेस आहे, पण ते आता एक इनिंग बाकी आहे, त्यानंतर आम्ही डिसिजन घेऊ. विवेक शिलार तुमच्या संघामध्ये आहे, तर एक नक्की तुमच्याकडे एक स्ट्रॉंगली खेळाडू म्हणून आपण त्याच्याकडे पाहतोय. परंतु विवेकला जर साथ द्यायची असेल तर इतर खेळाडूंना तू काय संदेश देशील या सामन्याच्या माध्यमातून? यंगस्टर बॉलर आहेत, तर जास्तीत जास्त विवेकचा ऐकावं आणि जो जसा खेळतोय तसा खेळायचा प्रयत्न करावा. तर फाईट बॅकसाठी सज्ज आहात? हो, नक्कीच. तर तुला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, नुकतीच नाणेफेकी ते संपन्न झालेले आहे. टॉस जिंकला एच.डी. टायगर्स या संघाने प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय. जाऊया आपण पुन्हा एकदा ऑन गोईंग मॅचकडे. थँक्यू सो मच. तर 4 षटकामध्ये 35 धावा इथून मात्र जोडायच्या आहेत शिवशक्ती डेव्हलपर संघाला. आणि पाहू शकाल टाल्यांच्या गजरानं सलामीची जोडी आता मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. या प्रत्येक विषय आणि त्याच्या सोबतीला आपण पाहू शकाल बेगणात आहेत. 24 चेंडूमध्ये तुम्हाला 35 धावांचं संरक्षण त्या ठिकाणी करायचं आहे आणि संरक्षण होऊ शकतं, कारण क्रिकेटचा खेळ आहे, कधी काही घडू शकेल. कारण आपण मागील 2 दिवसापूर्वी MS स्पोर्ट चिंचोली संघाची स्पर्धा पाहिली असेल. 34 धावांचा पाठलाग करत असताना विनोद पाटील सर पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा आल्या होत्या आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 17 धावांचं संरक्षण त्या ठिकाणी केला गेला. म्हणजे हा क्रिकेटचा खेळ आहे आणि या ठिकाणी 35 धावांचं संरक्षण आदित्य स्पोर्टच्या माध्यमातून केला जाईल का? पहिल्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज विशाल पाटील, मॅन फ्रॉम जांभूलपाडा. तसंही खूप जुनं नाव आहे क्रिकेटच्या माध्यमातून. आपण आदित्य स्पोर्टचा जर विचार केला तर अनेक स्पर्धा त्यांनी सुद्धा मात्र जिंकलेल्या आहेत ग्रामीण विभागातून. परंतु आज प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहूया कशा रीतीने परफॉर्मन्स मात्र त्या संघाचं पाहायला मिळेल. कारण पहिल्या सामन्यात त्यांनी कालच्या दिवसामध्ये प्ले केला आणि तो मात्र त्यांनी जिंकला. आणि तसंच शिवशक्ती डेव्हलपर संघाने सुद्धा पहिला सामना जिंकला आहे. म्हणजे 2 विनर संघाच्या माध्यमातून ही लढत आपण पाहतोय. चला, लक्ष सुद्धा तुमच्याकडे वेळ कमी आहे, कारण जी तुमची पहिली 3 षटकं आहेत ते तुम्हाला 15 मिनिटामध्ये कंप्लीट करायची आहेत. अन्यथा तुम्हाला एक फिल्डर 38 सर्कलमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र ठेवावा लागेल. या स्पर्धेचा प्रमुख नियम. त्याचप्रमाणे खेळाडू कक्षामध्ये इतरे कुठला प्रेक्षक त्या ठिकाणी नसणार आहे. हो, पहिल्या चेंडू मात्र या ठिकाणी स्वीप केलाय, पॅडल स्वीप आणि चेंडू लॉंग लेगच्या बाहेर पाठवलाय फलंदाजानं. 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त फटका, फुल्लर लेंथ होती, कुठेतरी पायांवरती चेंडूच्या हाताने केली आणि त्याचवरती चांगला स्ट्रोक प्रत्येकने मात्र त्या ठिकाणी सजवला आणि चौकारानं आपल्या डावाला सुरुवात केली. चौकारानं आपला आगाज केला. पहिल्या पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. 2 फिल्डर अगदी डीपमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक लॉंग ऑनकडे आहे तर दुसरा फिल्डर तुम्ही पाहू शकाल स्क्वेअर लेगच्या भूमिकेमध्ये. आणि त्यानंतर हा फटका सजवला काऊ कॉर्नरच्या दिशेनं. वॉटर स्ट्रोक, चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. पूर्णपणे या ताकदीच्या
माध्यमातून हा फटका प्रतीकने सजवला आणि पावशेकाला जे अंतर त्याला कापायचं होतं ते अंतर त्याने मात्र कापलं आणि काय सुंदर सुरुवात पाहतो या पहिल्याच ओव्हरमध्ये. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती षटकार. जणू काय 2 ते 3 षटकामध्ये लक्षाला पाठलाग करायचा आहे, ज्या अनुषंगानं प्रतीक मैदानाच्या आतमध्ये मात्र बरसलाय. आणि जेव्हा प्रतीक फॉर्ममध्ये असतोय तेव्हा त्याची बॅटिंग पाहण्यासारखी असते. आणि याच फटक्यासाठी आपण प्रतीकला जाणतोय. बुम बुम प्रतीक विषय जेव्हापासून या खेळाडूला मात्र नामांकन केलं गेलं आणि तेव्हापासून मात्र 30 फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला सातत्यानं पाहायला मिळाली. विशाल पुन्हा एकदा मार्गस्थ होतो या काहीतरी पदिला तर त्याला मात्र करावं लागेल आणि तो पदिला तर तरी करून दाखवला. स्लो रोड होता आणि ती लेन्थ ओळखली आणि चेंडूला वाईडिश लॉंग ऑफच्या बाहेर पाठवलं. अजून एक दर्शनीय फटका, चौकार. दादा आणि हा त्याचा टेम्परामेंट आहे. तो याच पद्धतीने सुरुवातीपासून खेळत आलाय आणि याच पद्धतीने तो खेळत राहणार. हा चेंडू ड्राईव्ह केला मिड ऑफला, तिथे चेंडू थांबवलाय. खरं तर अडवण्याचा प्रयत्न झाला होता, पायाला लागून चेंडू पुन्हा आतमध्ये येतोय. वेल स्टॉप. एकच धाव इथे. धावसंख्या धावफल कधी बघता आपण एकूण झाले 15. अजूनही योगेश 20 धावांची गरज आहे विजयासाठी. स्ट्राईकला येत आहेत मेघनाथ, ज्यांनी काल जबरदस्त बॅटिंग केली होती. योगेश आणि शतरशी सुद्धा मात्र वेगळ्यानं कालच्या दिवसामध्ये चांगलं आपल्याला दाखवलं, परंतु आज फलंदाजाच्या भूमिकेमध्ये आहेत. आणि पाहू शकाल या ठिकाणी वाडिश मुडाच्या डोक्यावर हा फटका सजवला. सचिन म्हात्रे त्या ठिकाणी होते आणि चांगला रिकवर केलं त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण केली आणि एका धाब्यावरती समाधानी राहावं लागेल. परंतु शिवशक्ती डेव्हलपर्स कलंबोली संघाचा आपण विचार केला तर जी त्यांना फ्लाईंग स्टार्ट हवी होती ती स्टार्ट मात्र अर्थात प्रत्येक विषय मात्र या ठिकाणी निर्माण करून दिली. आणि तसे आपण नेहमीच म्हणतो की एखाद्या जर वेळी आपली पायाभरणी जर मजबूत असेल तर त्याच्यावरती तुम्ही किती उंच इमारत चढवू शकता. आणि ती चांगली पायाभरणी या संघाची आपल्याला पाहायला मिळते. अजून एक कडक फरार मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलाय लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर आणि पंचाचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला जातो. या इट इज मॅक्सिमम. कसलीच भीती नसे तो प्रत्येक विषय मैदान होती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलक बघतोय. आता 13 करायचे आहेत. मॅच पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवलेली आहे. माहिती आहे कधी कधी डिफेन्सिव्ह अप्रोच मॅचमध्ये कुठेतरी रोमांच निर्माण करतो आहे आणि बऱ्याचदा एक छोटीशी धावसंख्या मनामध्ये इनसिक्युरिटी निर्माण करते, सुरक्षितता निर्माण करते. पण त्याची पर्वा न करता त्याला माहीत आहे की आपण इथून या 35 धावा कशा लवकर होतील यावरती आपण फोकस करूया. आपण जर इथून सिंगल डबल्सच्या पद्धतीने जर खेळलो, डिफेन्सिव्ह खेळलो तर सामना नंतर डोळी जर जाऊ शकतो. त्यामुळे इथूनही मॅच पहिल्याच ओव्हरमध्ये 22 धावा उठल्यानंतर आता मात्र आपल्या बाजूने झुकवलेली आहे. 13ची गरज आहे 18 बॉलमध्ये. रिक्वायर्ड रेट 4.33. तर नक्की दुसऱ्या षटकाला सुरुवात करतो या गोलंदाज सिन्नान खोत. काय कालच्या दिवसामध्ये काही कारणास्तव तो उपस्थित होता, परंतु या महत्त्वाच्या मॅचमध्ये आता मात्र त्याचं पुनरागमन आपल्याला पाहायला मिळतंय. आणि पाहिजे कशा रीतीने तो गोलंदाज ते मात्र या ठिकाणी साकारेल. मॅन फ्रॉम पडघा बोरिवली आणि त्याच्यासमोर असेल फलंदाज मेघनाथ. पहिल्याच षटकामध्ये पाहिलं तर चांगली जबरदस्त सुरुवात 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. सिंगलसाठी हा फटका मेघनाच्या वतीने खेळला गेला, परंतु खूपच वेगानं चेंडू मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. आणि सिन्नांची जर आपण जर बॉलिंग ॲक्शन जर पाहिली तर त्या ॲक्शनवरती थोडेसे फलंदाज थोडेसे विचलित होत असतात. अशा प्रकारचं त्याचा बॉलिंग रनअप, त्यानंतर त्याची ती हातांची शैली पाहण्यासारखी आहे. वेगवेगळ्या ॲक्शन्स आपण बघत असतो बॉलिंगच्या. मला पॉल ॲडम्सची आठवण येते. खरं तर तू जर सर्च केला यूट्यूबला पॉल ॲडम्स साऊथ आफ्रिकन गोलंदाज, तो बॉल टाकताना अगदी खाली बघायचा, वेगळी त्याची शैली होती. आणि तशाच प्रकारे हा देखील गोलंदाजी करतोय. झेलची शक्यता आहे
आणि बघा मी बरोबर म्हटलं की तशीच ही शैली आहे. तो आता यूट्यूबवरती कुणी सर्च करा की पॉल ॲडम्स टाका तुम्ही, साऊथ आफ्रिकन बॉलर, तुम्हाला त्याची ॲक्शन बघायला मिळेल. आणि अशाच पद्धतीने तो पूर्णपणे खाली बघायचा चेंडू टाकताना, अशाच पद्धतीने तो हात फिरवायचा. तर नक्कीच या ठिकाणी विकेटचं पतन झालंय. फलंदाज मेघनाथ या ठिकाणी बाद झालाय. तर नवीन फलंदाजांना लगेचच एंट्री करायची आहे. कुठलाही जास्त विलंब त्या ठिकाणी लावू नका. आणि ज्या कार्यासाठी या सिन्नांना मात्र या ठिकाणी संघनायकाने बोलवलं, तो कार्यमित्र म्हणेन की चांगल्या रूपाने त्या ठिकाणी पार पाडताना, कारण पहिला चेंडू मात्र धेडधावताना हाताला, दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजानं रिव्हर्स फटका केल्याचा प्रयत्न केला, परंतु जलबाच्या स्वरूपात चांगली कॅचिंग आपण अजयच्या वतीने पाहिली. आणि पहिला धक्का लागत असताना 22 आकड्यावरती आणि अजूनही विजयासाठी 13 धाबांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंट्री करतोय. त्रिशूल ठाकरे अर्थात रिंग ऑफ किंग असं आपण त्याला नक्कीच संबोधतोय, परंतु दुसऱ्या षटकासाठी त्याला आता मात्र या ठिकाणी प्रमोशन केलं आहे. अर्थात टायगर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. टायगर खूप चांगला क्रिकेटर आहे. खरं तर कोशिंबीसाठी त्याचं योगदान प्रचंड आहे. राम ठाकरे असतील, त्याचबरोबर त्रिशूल यांनी कोशिंबीचं क्रिकेट कसं डेव्हलप होईल यासाठी नेहमी प्रयत्न केला आहे. आणि प्रत्येकाशी जिव्हाळ्याचे संबंध जोपासणारी ही दोन व्यक्ती यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न लेग स्टंपच्या बाहेर आहे. वाईट बॉलचा इशारा येतोय. दिशेपासून बरगडले खरं तर वेग जास्त देण्याचा प्रयत्न करत आहेत. तर नक्कीच अनेक स्पर्धा आपल्याला या विभागामध्ये पाहायला मिळणार आहेत. आणि याच ठिकाणी तुम्हाला प्रथमताच या सत्रामध्ये डे नाईटच्या स्वरूपात सरपंच चषक तुम्ही नक्कीच एन्जॉय करणार आहात. दरम्यान विद्यमान ग्रामपंचायत सरपंच कुकसे अर्थात निलेशजी देसले यांच्या मार्गदर्शनाखाली ती स्पर्धा असेल. दिनांक 23, 24, 25 हा कालावधी असेल त्या स्पर्धेचा. आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा परग्या टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून तुम्हाला ती स्पर्धा पाहायला मिळणार आहे. पहिला दिवस जो आहे तो मात्र डेच्या स्वरूपात असेल, परंतु पुढील जे 2 दिवस आहेत ते मात्र डे नाईटच्या स्वरूपात तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळू शकेल. एक चांगली संकल्पना. इथे मात्र चेंडूची लाईन चुकीची हाताळली सिन्नानं, थोडंसं ऑफस्टिकच्या दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचवेळी पंचाने हेरलं आणि गोलंदाजाला मात्र त्या ठिकाणी दंडित केलं. वाईटच्या स्वरूपात 1 धाव तिथे मात्र जोडली जाईल. नाही, विकेट्स प्राप्त केली, इथून आत्मविश्वास जरूर मिळाला, पण तो अति आत्मविश्वास नसावा. आपण बघितलं तर 2 चेंडू वाईट फेकलेत. हा चेंडू यावेळेस मात्र समोरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. चौपर्यंत साईडने खेळतोय. आता मात्र रिव्हर्स फटका केल्याचा प्रयत्न त्याच्या वतीने केला गेला. आणि मी नेहमीच म्हणतो की प्रत्येककडे जर सरळ बॅटने फटके केल्याची एवढी क्षमता आहे तर प्रत्येकने हे फटके खेळावे का. आणि एक उदाहरणसुद्धा असेल की चेंडू मात्र भरपूर शिल्लक आहे, 4 धावांची आवश्यकता आणि त्याचा त्यांनी प्रयोग केला असावा, परंतु त्याला यश मात्र त्या ठिकाणी मिळाला नाही. ओहो, पुन्हा तर मात्र त्यांनी दाखवून दिलं की मी रिव्हर्स फटके सुद्धा खेळू शकतोय. आणि त्याच फटक्यानं त्याच्या बॅटमधून आला हा विजयाचा चौकार आणि हा सामना जिंकलाय शिवशक्ती डेव्हलपर्स कलंबोली संघानं. सो कॉंग्रॅच्युलेशन सुदर्शन ठाकरे, कॉंग्रॅच्युलेशन मनोहर ठाकरे अँड हार्ड लक सचिन पाटील, हार्ड लक आदित्य स्पोर्ट. आदित्य स्पोर्ट आणि शिवशक्ती डेव्हलपर्स. आणि या सामन्यामध्ये त्यांनी सिंहाचा बाचा उठवला, अर्थात गोलंदाजी करत असताना 1 सफलता प्राप्त केली आणि 35 धावांचा पाठलाग करत असताना वैयक्तिक 31 नाबाद धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेले आहेत. 3 सिक्सर आणि 3 4 ठोकणारा अर्थात प्रत्येक विषय ठरलाय या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावणारा खेळाडू. तर पाहू शकाल या ठिकाणी या स्पर्धेचं एकच
निर्धार आहे की शिस्त प्रत्येक संघाला मात्र नक्कीच मिळावी. त्याच ध्येयातून पाहतोय की सामना समाप्त झाल्यानंतर आपण प्रत्येक खेळाडूंना एकच सांगतो की शेक हँड केल्यानंतर तुम्हाला मैदानामध्ये सोडायचं आहे. आणि जे दोन पुढील जे संघ इन ॲक्शनमध्ये उतरणार आहेत त्यांना सुद्धा विनंती करतोय की आपण एका लाईनअपमध्ये मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करायची आहे. पाहू शकाल फायर शो आणि या दोन्ही संघ आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जात असताना या परगाव विभागातील लेजंड खेळाडू मिस्टर प्रशांत विशे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. प्रशांत विशे आपल्याला सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन स्थानापन्नाबाबत त्यांनी सुद्धा अनेक स्पर्धा गाजवल्या आपल्या काळामध्ये आणि त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठाची शोभा वाढवावी. आणि आपण देत आहोत या ठिकाणी सामनावीर पुरस्कार प्रत्येक विषयाला. तर आपण सन्माननीय राकेश सिरसाट आणि तुषार अलशी यांना विनंती करतो की आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. आपल्या शुभ हस्ते आपण जे अभिषेक चेंदे यांनी आम्हाला ही सुंदर आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी पुरस्कृत केलेली आहे सामनावीर पुरस्कारासाठी ती आपण प्रत्येकला देत आहोत. अप्रतिम खेळ प्रत्येक विषयाकडनं पाहायला आपल्याला अष्टपैलू खेळ चेहऱ्यावरची त्याची स्माईल सांगून जाते की खेळ अतिशय चांगल्या प्रमाणे त्यांनी आज या स्पर्धेच्या माध्यमातून प्रस्थापित केला. आणि पहिला संघ ठरला या स्पर्धेतील की त्यांनी 2 सामने प्ले केले आणि दोन्ही सामन्यामध्ये त्यांनी विजय संपादित केलेला आहे. तर आपण जाऊया आजच्या पुढील सामन्याच्या दिशेने. मॅच क्रमांक 4 डे 2 SG टायगर्स अर्थात सचिन घोडविंदे आणि संकेत घोडविंदे यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. आणि त्यांच्या विपक्ष संघ असेल रुपेश जाधव 11 ढोले. नाणेफेकीचा कौल SG टायगर संघाच्या बाजूने लागला गेला. त्यांनी प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आता मात्र आपण करूया थोडंसं परिवर्तन.